अँड वेलकम टू ऑन दी रोड्स. खास कार लव्हर्ससाठी आम्ही घेऊन आलोय आमचा शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन दी रोड्स अ झिग्निशन शो. चला तर मग सुरू करूया आजची कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत मर्सिडीज सी क्लास 220 CDI. त्याचबरोबर ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंग सीटवर कसं बसावं आणि जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्टकडून. आकर्षक इंटिरियर, 7 स्पीड गिअरबॉक्स आणि मिनी एस क्लास सारखी दिसणारी मर्सिडीजची सी क्लास 220 CDI. चला तर मग जाणून घेऊयात या गाडीच्या आणखी काही खास फीचर्स. नमस्कार, मी घेऊन आलोय मर्सिडीजची नवीन सी क्लास. मिनिएचर एस क्लास सारखी दिसतेय. 2015 मध्ये मर्सिडीज 10 गाड्या देणार आहे, त्याच्यातली ही पहिली जानेवारीत दाखवली. प्रश्न असा आहे की 220 CDI डिझेल आणि 200 CGI पेट्रोल अशी 2 व्हर्जन आपल्याला मिळणार आहेत. आणि गाडीत काय नाहीये, 5 डिफरंट ड्रायव्हिंग मोड्स, 5 ट्रान्समिशनचे मोड, 5 सस्पेन्शनचे मोड, 7 एअरबॅग्स लागलेले आहेत आणि असंख्य तरतरेची लक्झुरियस आयटम्स आतमध्ये बसवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जी काय ऍक्सेसरी आणि सर्व्हिस म्हणाल ती सर्व त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. प्रश्न असा आहे किंमत किती, 39 लाखापासून ते 42 लाखापर्यंत याची किंमत असणार आहे. तुम्ही काय व्हर्जन घ्याल, डिझेल का पेट्रोल, अवांतगार्द घेता की नाही, वगैरे वगैरे. गाडी दिसायला अतिशय अप्रतिम आहे आणि माझी खात्री आहे की जेवढी छान दिसते तेवढीच छान ती चालेल, मला शंका नाही. पण थोडासा धीर धरा, मी चालवून बघतो आणि मग तुमच्याशी बोलतो. मर्सिडीज म्हणलं ना की त्याच्यात बसवलेली प्रत्येक वस्तू अतिशय उच्च प्रतीची, उच्च स्तरावर चालणारी आणि अप्रतिम असते असा इतिहास सांगतो. आणि ही गाडी त्याला अपवाद नाहीये. ही नवीन सी क्लास 220 CDI हे जे काय प्रकरण आहे ना, ते बेबी एस क्लास म्हणून घ्यायला पात्र आहे असं मला वाटतं. एस क्लास सारखीच दिसते, एस क्लास सारखीच चालते. मग ते पॉवर डिलिव्हरी असो, गिअर शिफ्टिंग असो, रोड होल्डिंग असो, ब्रेकिंग असो, कॉर्नरिंग असो, त्याच्यात लावलेली प्रत्येक गोष्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन, कॉर्नरिंग करेक्शन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, काय म्हणाल ते. सेवन स्पीड जीट्रॉनिक गिअरबॉक्स आणि त्याला 400 न्यूटन मीटरचं इंजिन. ही जी काय भेळ आहे ना, फारच एक्साइटिंग आहे. आणि तुम्ही चालवायला बसलात की मगच कळेल की मी काय म्हणतोय ते. अवेलेबल असलेली सर्व पॉवर इफेक्टिव्हली रस्त्यावर कशी उतरवावी ट्रकांच्या थ्रू, हे मर्सिडीज कंपनीला अतिशय उत्तमरित्या कळतं, याच्यात शंका नाही. मी जे काय म्हणतोय ते तुम्ही जेव्हा गाडी चालवाल ना ड्रायव्हिंग सीटमध्ये बसून, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलतोय ते. हे मिनी एस क्लास सारखं दिसणारं, बेबी एस क्लास सारखं दिसणारं 220 CDI प्रकरण आहे ना, हे येत्या वर्षामध्ये ज्या 10 गाड्या मर्सिडीज देणार आहेत बाजारात, त्या सर्वाची ही सुरुवात आहे. आणि तुम्हाला जर गाडी चालवायचा आनंद घ्यायचा असेल, तुम्ही बॉर्न ड्रायव्हर असाल, तर ही गाडी नक्की घ्या, चालवून बघा आणि मग तुम्ही मला सांगा की मी म्हणतो याच्यात तथ्य आहे का नाही.
गाडी अफलातून चालते. मग तुम्ही तिचे कंट्रोल्स बघा, बसवलेली ग्रिल्स बघा, सर्व गोष्टी गाडीमध्ये जे काही फिटमेंट आहे ना ते मर्सिडीजचं नेहमीच उत्तम प्रतीचं असतं. पण ह्या गाडीमध्ये त्या प्रतीत आणखीन थोडासा वाढीवपणा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मिनी एस क्लास किंवा बेबी एस क्लास म्हणून घ्यायला ही गाडी पात्र आहे असं मला वाटतं. दिवसभर ही मर्सिडीज सी क्लास नवीन 220 सीडी मी चालवतोय आणि खरं सांगू का 400 न्यूटन मीटर टॉर्क आणि 7 स्पीड DSG गिअरबॉक्स म्हणजे काय होणार. रस्त्यावर वेगवान ॲथलेटिक्स चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की मर्सिडीज हे वाहन चालायला अफलातून असतंच, ह्याच्यात काही शंका नाही. पण असलं काही कॉम्बिनेशन असलं ना की 400 न्यूटन मीटर टॉर्क आणि 7 स्पीड गिअरबॉक्स आणि हँडलिंग तर अफलातूनच आहे. काय मी तुम्हाला सांगू, माझ्याकडे शब्द नाही तो ती चालवून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की मी काय म्हणतोय ते. आणि ही गाडी इतकी अफलातून चालते की काय शब्दच नाहीत. आणि निशंक की आज बाजारामध्ये ते लक्झरी गाड्यांमध्ये नंबर 1 आहेत. दे डिझर्व इट असं मला वाटतं आणि ही गाडी त्याला अपवाद. ड्रायव्हिंग सीटवर बसताना नेमकी कशी काळजी घ्यावी याविषयी सांगतायत आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. नमस्कार. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गाडी चालवताना ड्रायव्हिंग सीटमध्ये परफेक्ट कसं बसावं. त्यात 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की स्टिअरिंग व्हीलच्या समोर तुम्ही बसल्यानंतर तुमच्या आणि स्टिअरिंग व्हीलमध्ये निदान 1 फुटाचं अंतर पाहिजे. 1 फुटाचं अंतर मेंटेन करण्याकरता तुमची सिटिंग पोझिशन म्हणजे सीट ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. त्याच वेळेस स्टिअरिंग कॉलम जर ऍडजस्टेबल असेल, वर खाली होणार असेल तर तो करेक्ट ऍडजस्ट करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. पुढची गोष्ट, तुम्ही बसल्यानंतर क्लच पेडल तुम्हाला कसं दाबता येतंय. क्लच संपूर्ण दाबल्यानंतर पाय लांब झाला पाहिजे, अगदी सरळ नको पण कम्प्लीट त्याला प्रेशर तुम्हाला देता यायला पाहिजे. म्हणजे क्लच आणि ब्रेक दोन्हीची ऍक्शन तुम्हाला व्यवस्थित करता येईल. स्टिअरिंग पासून 1 फूट का लांब राहायचं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर स्टिअरिंग कॉलम फुटवर शिफ्ट होऊ शकतो, तर तुम्ही लांब पाहिजे. बेल्ट लावलेलं आहे हे मला मान्य आहे पण स्टिअरिंग कॉलम पासून लांब बसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर गाडीला एअरबॅग असतील तर ते एअरबॅग उघडण्याकरता सुद्धा जागा ठेवावी लागते. नाहीतर ती एअरबॅग उघडताना जेव्हा ती हवा भरली जाते, त्याच्यात गॅस भरला जातो, तेव्हा तुम्हाला इंजुरी होऊ शकते. स्टिअरिंग कॉलम पासून लांब बसणे, सीट आणि कॉलम असा ऍडजस्ट करणे की माझी सिटिंग पोझिशन कम्फर्टेबल आहे. दोन्ही हात स्टिअरिंगवर 10 o'clock आणि 2 o'clock अशा पोझिशनमध्ये पाहिजेत की जेणेकरून तुमच्या ह्या हाताच्या कोपराचा अँगल 160 अंशाच्या आसपास पाहिजे. तो 180 असा नको. त्यांनी गाडीची स्टिअरिंग वळवताना रिस्ट्रिक्शन देऊ शकते. जेव्हा तो 160 असतो तेव्हा व्यवस्थित ऍक्शन तुमची हाताची इमर्जन्सीमध्ये होऊ शकते. आणि एक गोष्ट, मेडिकली असं प्रूव्ह केलेलं आहे की हा अँगल साधारण 160 अंशापाशी जर असेल तर ते अतिशय सुखावं, हाताला, खांद्याला, स्पाईनला सगळ्याला असू शकतं. ही गोष्ट तितकीच खरी की सिटिंग पोझिशनमध्ये गेल्यानंतर बॅकरेस्ट कशी ऍडजस्ट केलेली आहे, पाठ नीट सगळीकडे टेकते की नाही, मानेला स्ट्रेन होतोय का, मांड्या टेकल्यात की नाही खाली. ही गोष्ट खरी आहे की सीटच्या डिझाईनवर पण ते अवलंबून आहे. पण आजकाल बऱ्याचशा गाड्यांमध्ये सीट ऍडजस्टमेंट उत्तमच असते, तर हे तुम्ही ऍडजस्ट करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. करेक्ट बसणे, स्टिअरिंग फुटवर लांब बसणे, हात 10 o'clock 2 o'clock पाहिजेत, पाठ नीट टेकलेली पाहिजे
क्लच संपूर्णरित्या दाबला गेला पाहिजे आणि हे झाल्यानंतर काय एक गोष्ट नक्कीच आपोआप होते की आजूबाजूचे जे सगळे कंट्रोल आहेत ना त्या कंट्रोलकडे तुमचा हात खूपच इझिली पोहोचू शकतो. काहींचं डिझाईन असं असतं की एखादी गोष्ट जशी असायला पाहिजे तशी नसते पण ते मग कॉम्प्रोमाइज झालं. पण तुम्ही जर परफेक्ट गाडीमध्ये बसायची पोझिशन एकदा फायनलाइज केलीत ना की बाकीच्या गोष्टी करणं आणि चालवणं अतिशय सुकर होतं असा आमचा अनुभव आहे. ओके, नाउ इट्स टाइम टू युअर क्वेरीज. आमच्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. नीता ठकार मुंबईहून आपल्याला प्रश्न विचारतायत. एरवी त्यांना पाठदुखीचा त्रास होत नाही पण अर्धा तास जरी गाडी चालवली तरी त्यांना पाठदुखीचा त्रास होतो. याचं नेमकं कारण काय? एरवी पाठदुखीचा विकार नसताना गाडी चालवताना अर्ध्या तासाने पाठ दुखते याचा अर्थ काय झाला माहितीये का की तुमची गाडी चालवताना बसायची पोझिशन बरोबर नाही. मी मागच्या एका प्रोग्राममध्ये गाडी चालवताना कसं बसावं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय रिलॅक्स तुम्ही बसायला पाहिजे. कर्मधर्म संयोगाने आजकाल सर्व गाड्यांमध्ये बहुतांशी गाड्यांमध्ये स्टिअरिंग कॉलम ऍडजस्ट करता येतो, सीट ऍडजस्ट करता येते, मागे पुढे करता येते, बॅकरेस्ट करता येते ऍडजस्ट. तुम्ही अशा पोझिशनमध्ये बसायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या पाठीवरती स्ट्रेन येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की स्टिअरिंग व्हीलवरती हात नेहमी आम्ही ज्याला 10 o'clock 2 o'clock डायरेक्शन म्हणतो असे धरले पाहिजेत. आणि ते धरल्यानंतर तुमच्या कोपरामध्ये साधारण 140 ते 60 अंशाचा जर कोन आला तर तुमच्या स्पाईनवरती लोड येत नाही आणि आरामदायी प्रवास होऊ शकतो. करून बघा. सुकुमार पांडे पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत. बंडीपूर घाटामध्ये ब्रेक पॅडल हळूहळू खाली जाऊ लागलं मात्र थोडी विश्रांती घेतल्यानंतर ते पूर्ववत झालं. काय कारण असावं? एक गोष्ट इथे अशी लक्षात घ्यायला पाहिजे की घाट उतरताना होतं काय. तुमचा जो मोमेंटम असतो त्याला ब्रेक लावून तुम्ही थांबवता. थोडक्यात म्हणजे काय की तुमची जी लिनियर मोशन आहे त्याच्यातनं तुम्ही हीट जनरेट करता ब्रेक्समध्ये आणि ती हीट जनरेट झाल्यानंतर ब्रेक्सचं जे ब्रेक फ्लुइड आहे ते सुद्धा गरम होतं आणि ते इतकं गरम होतं की ते उकळायला लागतं. प्रत्येक ब्रेक फ्लुइडचा उकलन बिंदू निराळा असतो. त्याला .3, .4, .5 अशी निरनिराळी ब्रेक फ्लुइड्स मिळतात. साधारण या सर्व गाड्यांमध्ये .4 ब्रेक फ्लुइड असतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा हीट अतिशय होते आणि ब्रेक फ्लुइड इतकं गरम होतं की त्याला वाफ व्हायला त्याची सुरुवात होते. आणि नेहमी फिजिक्सच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही लिक्विड्स कॉम्प्रेस करू शकत नाही, गॅसेस कॉम्प्रेस करता येतात. थोडक्यात म्हणजे काय तुमचं पेडल प्रेशर तो गॅस कॉम्प्रेस करण्यामध्ये वाया जातं, ब्रेक लागत नाही. तुम्ही एकदा थांबलात की या वाफेचं परत तेल तयार होतं आणि पेडल परत हार्ड होतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रेक ऑइल हे स्वतः हायग्रोस्कोपिक असतं म्हणजे हवेतून मॉइश्चर ओढून घेतं. तुम्ही जर दर वर्षाला किंवा 2 वर्षाला जर ब्रेक फ्लुइड बदललं नाही तर ब्रेक पेडल फेल्युअर होऊ शकतं. आयबीट स्लोवर ठाण्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यांच्याकडे टाटा सफारी आहे. वेगात असताना वळण घेतलं तर बॉडी रोल जाणवतो. काय करावं असं त्यांनी विचारलंय. ऍक्च्युली जी टाटा सफारीचं डिझाईन काय हे आधी बघितलं पाहिजे. टाटा सफारी ही जी एमपीव्ही आहे ना किंवा एसयूव्ही त्याचं जर तुम्ही आकारमान बघितलं तर टॉल बॉडी कन्स्ट्रक्शन आहे आणि उंचीच्या मानाने रुंदी गाडीची कमी आहे ज्याला आम्ही ट्रॅक म्हणतो तो लहान आहे. त्यामुळे होतं काय तुम्ही कॉर्नरमध्ये गेल्यानंतर वरचा जो डोलर आहे तो असा एका बाजूला झुकल्यासारखा होतो. त्याच्याकरता सस्पेन्शनमध्ये अँटी रोल बार लावलेले असतात. पण रोल बार किती जाड लावता येईल ह्याच्यावर पण लिमिटेशन आहे. तो अति जाड लावला की रोल कमी होतो पण राईड क्वालिटी सफर होते. मी नेहमी म्हणतो की राईड क्वालिटी आणि राईड कम्फर्ट हे नेहमीच ट्रेड ऑफ असतं. म्हणून टाटा सफारीमध्ये अतिशय जोरात कॉर्नरिंग जर केलं तर बॉडी रोल हा होणारच. मालाडून संदीप तोमर आपल्याला विचारतायत. सर्वात फ्युएल एफिशियंट 5 लाखापर्यंत हॅचबॅक वाहन कुठलं घ्यावं? संदीपजी प्रश्न असा आहे की आज 5 लाख रुपयामध्ये पुष्कळ हॅचबॅक मिळतात. मारुतीच्या 3-4 हॅचबॅक्स बाजारात आहेत. म्हणजे तुम्हाला रिट्स घेता येईल, तुम्हाला हे स्विफ्ट घेता येईल, तुम्हाला सेलेरिओ घेता येईल, मग तुम्ही गेलं तर शेव्हलेटची बीट घेता येईल. ह्या बजेटमध्ये 5-5.5 लाखाच्या बजेटमध्ये पुष्कळ हॅचबॅक अवेलेबल आहे. पण बाय अँड लार्ज मी असं म्हणू शकतो की मारुती प्रॉडक्ट्स इतकी व्यवस्थित आणि वेलमेड असतात आणि इन्व्हेरेबली फ्युएल एफिशियंट असतात. तुम्हाला जेवढं तुम्हाला आवडत असेल वाहन ते घ्या आणि मोकळे व्हा. सचिन चौगुले नाशिकहून आपल्याला प्रश्न विचारतायत.
XUV 500 आणि रेनॉलॉजी या दोन वाहनांपैकी लॉंग डिस्टन्स प्रवासासाठी सर्वात चांगलं वाहन कुठलं? एक गोष्ट इथे अशी लक्षात घ्यायला पाहिजे की XUV 500 आणि रेनॉलॉजी हे दोन्ही जरी MPV असल्या किंवा तुमच्या भाषेत SUV असल्या तरी सुद्धा रेनॉलॉजी हे लॉंग व्हील बेस वाहन आहे XUV 500 पेक्षा. आणि त्यामुळे होतं काय माहितीये का, लॉंग डिस्टन्स जर्नीला कम्फर्ट लेवल नेहमीच जास्त असते. म्हणजे तुम्ही 7 लोक जरी घेऊन गेलात तरी ती गाडी अतिशय कम्फर्टेबल आहे. मागच्या आठवड्यात तुम्ही रिव्ह्यू केलेली आहे, तुम्ही पाहिला असेल शो. प्रश्न असा आहे की XUV 500 कमी आहे का असं मी म्हणू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर ह्या तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला काही ऑफरोड जायची पण इच्छा असेल किंवा ज्याच्यामध्ये गाडीला शिक्षा होणार आहे तर मग XUV 500 थोडीशी उजवी ठरेल असं मला वाटतं. पण तुम्ही बेसिकली टार्मॅकवर लॉंग डिस्टन्स क्रुझिंग जर करणार असाल तर मला वाटतं रेनॉलॉजी XUV 500 पेक्षा थोडीशी उजवी ठरेल. आजची मर्सिडीज C-Class 220 CDI तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या कारसोबत तुमच्या आवडत्या शोमध्ये ऑन दी रोड्स. पण त्याआधी तुमच्या मनात तुमच्या कारबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. आमचे एक्सपर्ट त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा आजच्या कार जर्नीला लावूया इथेच ब्रेक आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.